अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचाच्या पुढाकाराला यश. रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद. महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभाग यांच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्यात अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचाच्या मार्गदर्शनाखाली समाजातील 2 उमेदवारांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. महत्त्वाची निवड आणि पॅकेज. या मेळाव्यात समाजातील हेमाली वाडिले आणि उमेश ढोले या 2 तरुण उमेदवारांना विविध कंपन्यांकडून नियुक्ती पत्रे देण्यात आली. विशेष म्हणजे यातील एका उमेदवाराला वार्षिक 4 लाख रुपयांचे आकर्षक पॅकेज मिळाले आहे. या यशामुळे भोई समाजातील तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उपस्थित मान्यवर. सदर कार्यक्रमाप्रसंगी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने श्री नितीन भोसले, माजी आमदार, श्रीमती हिंगौरी आडके, माजी महापौर, श्री अज्ज बोरस्ते, माजी नगरसेवक, श्री रिसे, सहायक आयुक्त, श्री पानसरे, अध्यक्ष, नीमा, श्री गणेश आव्हाड, HR, सक्सेस HR सोल्यूशन, श्री वैभव कुलकर्णी, HR, स्किल इंडिया, श्री राजेंद्र वाडिले, नाशिक विभाग अधिकारी. अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचाचा पुढाकार आणि नियोजन. या मेळाव्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, गुजरात आणि छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथील अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि HR उपस्थित होते. मंचाचे नाशिक विभाग अधिकारी श्री राजेंद्र वाडिले यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व कंपनी प्रतिनिधींची भेट घेतली, माहिती संकलित केली आणि समाजातील बेरोजगारांना योग्य संधी मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच सातत्याने समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. यापूर्वीही अनेक तरुणांना मंचाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी मिळाल्या असून याही वेळी मंचाच्या पुढाकारामुळे उमेदवारांना सन्मानाने नियुक्ती पत्रे बहाल करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांचे मंचाच्या वतीने आणि समाजातील सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.